नमस्कार मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरकारी कार्यालयांची देखील सफाई केली चाललेली आहे आणि यामध्ये केंद्र सरकारने तब्बल 800 कोटी रुपयाचं भंगार जे आहे ते विकलेलं आहे. सध्या अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. 2021 ते 2025च्या दरम्यान स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरकारी कार्यालयामध्ये ज्या जुन्या फाईल्स आहेत त्या फाईल्स मोठ्या प्रमाणात होत्या आणि त्यामुळे जागा सुद्धा अपुरी पडत होती. हे पाहत असता 3 केंद्रीय मंत्र्यांची एक समिती गठीत केली गेली आणि या समितीच्या अंतर्गत ज्या जुन्या फाईल्स होत्या त्याचं पहिले डिजिटायझेशन केलं गेलं. म्हणजे त्या फाईल ज्या आहेत त्या डिजिटली सेव्ह केल्या गेल्या आणि त्यानंतर कागदोपत्री ज्या त्या फाईल्स आहेत त्यांची विक्री चालू केली आणि हे भंगार विकून केंद्र सरकारला तब्बल 800 कोटी रुपये मिळाले आहेत. म्हणजे आपण समजू शकता की चंद्रयान 3 हे जे आपण यानवर पाठवलं होतं त्या संपूर्ण जे ते अभियान होतं त्या अभियानाला 650 कोटी रुपये लागले होते. त्यापेक्षा सुद्धा अधिक रक्कम ही फक्त भंगार विकून केंद्र सरकारला मिळालेली आहे.